कॉन्टेंट क्रिएटर बनायचं तर मग सुरुवात ही परफेक्ट सेटअपने नाही तर तुमच्यातलं कॉन्फिडन्सनी करा. तुमच्याकडे आयफोन नसला तरी चालेल, पण कॉन्टेंट क्रिएशनसाठी तुमच्याकडे आयडिया असणं गरजेचं आहे. कॅमेरा समोर ऑकवर्ड झालं तरी चालेल, सुरुवातीला भीती वाटली तरी चालेल. फेस दाखवा, कॅमेरा समोर उभे राहा आणि जे तुम्हाला वाटतंय त्याचं कॉन्टेंट क्रिएशन सुरू करा. आपला चेहरा न दाखवता सुद्धा आपण कॉन्टेंट क्रिएशन कसं छान पद्धतीने करू शकतो याविषयीची माहिती सुद्धा आधीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे, ती सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून सुद्धा आयडियाज येतील. लोक काय म्हणतील, भीती वाटतेय, कॅमेरा समोर थोडंसं ऑकवर्ड व्हायला होईल, पण सुरुवात नक्की करा. हो, या जर्नीमध्ये कळशीत कळशी खूप इम्पॉर्टंट आहे. नाही, एक मिनिटं, कळशी आणायला जाऊ नका. कळशीत कळशी म्हणजे कन्सिस्टन्सी, म्हणजेच सातत्य. काहीही करताना कुठल्याही गोष्टीसाठी सवय लागण्यासाठी सातत्य खूप गरजेचं आहे. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएटर बनण्यासाठी हे डोक्यात ठेवा की कुठलीही जर्नी सातत्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळं व्हिडिओ क्रिएट करत राहा, पोस्ट करत राहा आणि तुम्ही स्वतः याचा रिझल्ट अनुभवाल की तुम्ही प्रगती करताय. मीही तुमच्यात सारखी शिकतीये आणि कॉन्टेंट क्रिएटर बनण्याची कोशिश करतेय. सो तुम्ही सुद्धा या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा. असेच नवनवीन कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीतले कॉन्टेंट आपण बघत राहूया. यासाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.